अखेर 7 तासाच्या प्रतीक्षेनंतर शिवतारे यांची शिंदेंसोबत भेट झाली। शिवतारे आणि शिंदे ही भेट सकारात्मक झाली आहे। शिवतारे शिंदे भेट मात्र अनिर्णित झाली, कारण रविवारी शिवतारे आणि शिंदे पुन्हा भेटणार आहेत। विजय शिवतारे हे 7 तास ताटकळत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बसले होते। वर्षा बंगल्यावर त्यांना बोलवण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना नंदनवन बंगल्यावर पाठवण्यात आलं, त्यानंतर आता त्यांची भेट झालेली आहे। मात्र ही भेट अनिर्णित झालेली आहे। रविवारी पुन्हा दोघे भेटतील। विजय शिवतारे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे महायुतीमध्येच रस्सीखेच पाहायला मिळते। महायुतीत तिढा निर्माण झालेला आहे। आता हा तिढा मुख्यमंत्री सोडवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यांनी दंड ठोपटलाय। बारामती हा गड अजित पवार यांचा आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या उमेदवार असतील महायुतीच्या असं बोललं जात आहे। त्यामुळे जर शिवतारे यांनी आपली उमेदवारी घोषित केली तर महायुतीमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो। का 2 ओळीत सांगतो, मुख्यमंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली। माझं मत काय, सर्व कार्यकर्ते, सगळे जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, नगरसेवक, मोठे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सगळे आलेले आहेत। जवळजवळ 150 पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी निर्वाचित वगैरे, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना समजावलं की हा त्रास आमच्याकडे आहे। माझी भावना काय ती त्यांना कळवली। भाईंनी ते ऐकून घेतलं। आम्ही सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये ती चर्चा करून 2 दिवसानंतर परत एक मीटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर फक्त 2 दिवस शांत राहणे, परंतु 2 दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक 4-5 लोकांची चर्चा होईल। कदाचित त्यांना काही चर्चा कोणाची करायची असेल, काय असेल, पण 2 दिवसानंतर या बाबतीतलं मी तुम्हाला एवढंच सांगितलं। माझी मानसिकता काय आहे, जे गेले 4 दिवस मी सांगतोय तशीच आहे, परंतु आमची बाजू आम्ही सगळी समजावून सांगितलेली आहे त्यांना, त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत 2 दिवसानंतर मग काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसकट ते आम्हाला निर्देश देईल। तुम्हाला एवढंच सांगतो, अरे अजून कुठे फॉर्म भरले उमेदवारी करायचं, कुठे काय फॉर्म भरले आहेत, विड्रॉ झालाय, अजून तर वेळ आहे।